भाजप काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास. जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली. आज दिनांक 24 सोमवारी रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेसमधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. जालना काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अतिक खान, भाजप प्रदेश सचिव कामगार मोर्चाचे जुनेद मिर्झा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख यांनीही आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राजकारण हे केवळ पद किंवा सत्तेसाठी नसून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे, असे सांगत त्यांनी नव्या कार्यकर्त्यांना जनसेवेचा संदेश दिला. परिसरातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाच्या प्रक्रियेत योगदान द्यावे. तसेच गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन खोतकर यांनी केले. शिवसेनेत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि काम करण्याची संधी दिली जाईल. संघटना मजबूत करण्यासोबतच जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जालना शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम होईल, असे खोतकर यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख पंडितदादा भुतेकर, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुनील किडगावकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, विजयाताई चौधरी, पांडुरंग डोंगरे, जावेद खान, शेख नजीर, जफर खान, उज्ज्वलाताई फोफलिया, सखाराम लंके, बिलाल सौदागर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी सुनील उत्तम लाखे, आरिफ इब्राहिम सय्यद, राजेंद्र जनार्दन सपने, सहाम मोईम सय्यद, जुबेर वहीद मिर्झा, समीर अयूब अन्सारी, इर्शाद शेख, गणेश दत्तात्रय रोंढळे, मोहन वाघमारे, माऊली बोंद्रे, किसन हिंगणकर, प्रवीण खोमणे, अशोक टापरे, ज्ञानेश्वर काळे, सचिन कचरे, जुनेद खान, कुदरत खान, जाकीर पठाण, नसीर बेग, यासिफ बेग, समीर शेख, अरबाज शेख, सलीम शब्बीर शेख, सर्जेराव हिवाळे, आकाश अशोक वाघमारे, अमजद खान, पवन गोयल, आयात खान, मुकुंद यादव, मजहर शेख, अब्दुल समी, समाधान पूजाराम लाखे, विजयवंकर लाखे, बबन आसाराम लाखे, प्रकाश डोईफोडे, शुभम सावळे, बाबासाहेब कारभारी वाघमारे, गोविंद हंगारे, गणेश दामू थोरात, सोपान थोरात, रणजित दिगंबर काळे, दत्तात्रय मोठे, रोहन संतोष पांडव, संजय नीलखन, ऋषी कदम, बाबासाहेब महके, ब्रह्मा कदम, बंडू थोरात, अनिल पाखरे, दिलीप सुखाराम गायकवाड, एकनाथ बाळराज, विजय कांबळे, रमेश महापुरे, विकास नानवटे, किशोर रतन माळी, रंगनाथ हिवाळे, राम बाबूराव हिवाळे, प्रभू बाबूराव हिवाळे, मोहन कुंडलिक कसबे, डेव्हिड कसबे, प्रकाश कसबे, दत्ता निकाळजे, अखिल शेख, छबू लाखे, संतोष लाखे, विपुल मोठे, विशाल आठवडे, विकास लाखे, बंटी पाखरे, दादाराव साळवे, दिवांश खरात, लक्ष्मी श्रीखंडे, कोकिळा शिलवंत, रमाबाई मगर, पूजा शिलवंत, अर्चना आठवले, सुवर्णा शिलवंत, योगिता शिंदे, संगीता चव्हाण, ममता खरात, निर्मला बनसोडे, रीमा खेत्रे, अनुराधा वाघ, लता पाचीपांडव, सविता पाचीपांडव, निर्मला पाचीपांडव, संगीता खांडेबारा, हवाबाई मस्के, दीपाली खरात, विद्या कन्वकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मोठ्या संख्येने झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जालना शहराच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात या नव्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचं चित्र आहे.